प्रणाम. हा विषय असा आहे की तुम्ही म्हणाल की अनिलजी, देवेंद्र फडणवीस यांच्या ब्लॅकलिस्ट मध्ये कोण कोण आहे, असा एक वेगळा विषय तुम्ही आज घेतलेला आहे. कोण असेल बरं, कोण असेल बरं, एवढं विचार करायचं कारण नाही. याचं कारण देवेंद्रजींचा स्वभाव जर तुम्ही ओळखला असेल, ओळखला, आपण म्हणतो ना बोलताना एकमेकाशी, मी तुला ओळखून आहे, मी तुला ओळखतो, मी तुला ओळखून आहे, याच्यामध्ये फरक आहे. आणि आता एवढी वर्ष देवेंद्र फडणवीसांना आपण सगळे बघतोय, मुख्यमंत्री म्हणून बघितलंय, त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून बघितलंय, परत आता मुख्यमंत्री म्हणून बघतोय, तर आपल्याला साधारणतः देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाची कल्पना आहे. आणि त्यांची उद्गार, त्यांची स्टेटमेंट्स, विधान, त्यांची कृती, त्यानंतर ते कोणाला अडतात, कोणाला नडतात, कोणावर चिडतात, रडतात नाही फक्त तेवढंच एक नाही करत, ते रडत विडत नाहीत कोणाचे, रडवतात, रडवतात, लिटरली रडवतात. आपण पाहिलेलं आहे त्यांना, कोणाकोणाला त्याने कसं रडवलं, कसं कसं चिडवलं. असं ना, ऍक्च्युली असं आहे की महाराष्ट्रामध्ये सूड घ्यावा तर तो देवेंद्रजींनीच. यस, कसं आहे ना की देवेंद्रजींचं आवडतं मनातलं वाक्य बरं का. राजकारणामध्ये तुम्हाला अनेक लोक भेटतील आणि अनेक लोक सांगतील की अनिलजी बोलले ते खरंच आहे, खरंच देवेंद्र असं करतात. आता कुठल्या पिक्चर बघ रे, कुठल्या पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, तो असं म्हणतो, ना मैं तुम्हें मरने दूंगा ना तुम्हें जीने दूंगा. बघ बरं, हे वाक्य कुठल्या तरी आमच्या याच्यावर जरा चेक करतो, आमच्या टीमला सांगतो जरा बघा. हे वाक्य आहे ना तुम्हें मरने दूंगा ना तुम्हें जीने दूंगा, म्हणजे मी तुला अर्धमेला करून तुला टॉर्चर करणार. आता राजकारणामध्ये कसं असतं माहितीये की म्हणजे असं फिजिकल टॉर्चर जेलबिलमध्ये टाकून तर केलं जाऊ शकतं. हो, तसं पण केलेलं आहे. म्हणजे ते केवळ देवेंद्रनी केलंय असं नाही, पण दिल्लीवरून पण मोदी आणि शहांनी फिजिकल टॉर्चर उचलून जेलमध्ये टाकणं वगैरे केलेलं आहे. आणि ती लंबी यादी, आणि त्या लंब्या यादीचा शेवटचा माणूस हा तुमचा आता लडाखमध्ये पकडला तो वांगचुक आहे, पण इकडला हे तुमचा संजय पासून पुष्कळ लोकांची नावं तुम्ही घेऊ शकता की ज्यांना जेलमध्ये टाकलं दिल्लीवाल्यांनी. इथे पण टाकलेत पुष्कळ. काय रे, धर्मा फिल्म मध्ये आता तुम्ही सांगितलं ना जिने दूंगा, आणि कोणी कोणाला म्हटलं ते नाहीये त्याच्यात. बरं ठीक आहे, राज बब्बर. ओके, न जीने दूंगा न मरने दूंगा, तो हमारे राज बब्बर है फडणवीस साहेब. काय करतात नाही ते फडणवीसांच्या कार्यपद्धतीचं मी हे बघितलं, ते मेंटल टॉर्चर करतात. आणि ते पण कसं करतात माहितीये की फडणवीस मेंटल टॉर्चर कसं करतात याचे बरेच प्रकार आहेत, बरेच प्रकार आहेत. मी त्यांना काही खलनायक वगैरे नाही ठरवत, मी अजिबात त्यांना खलनायक ठरवत नाही. पण केव्हा तरी तुम्ही त्यांच्याशी समजा डील करत असाल, टॅकल करत असाल, त्यांच्याशी संबंध ठेवत असाल, त्यांच्याशी ऋणानुबंध स्नेहसंबंध जरी ठेवत असाल, तरी तुम्ही फडणवीसांच्या बाबत गाफील राहून, आणि टेकन फॉर, महाराष्ट्रात एकच राजकारणी असा आहे, दोन आहेत, यू कॅन टेक हिम फॉर ग्रँटेड. तुम्ही नाही सांगू शकत की ते असंच वागतील, असंच करतील, तसंच बोलतील. यू कांट प्रिडिक्ट. एक शरद पवार आहेत, तो बर्मुडा ट्रायंगल आहे, आणि हे मी नेहमी म्हणतो की हे ते क्यूब असते ना ती, तसं ते कोड आहे ते, की ते काय जुळतं केव्हा तरी, पण ते जुळवता हैराणी होते. असं ते कोड आहे, फडणवीस एक कोड आहे. आणि कसं आहे ना की नाव घ्या, तुम्ही म्हणाल की अनिलजी ब्लॅकलिस्ट मध्ये लोकांची नावं सांगायला, ते काम फार सोपं आहे. आणि गमत अशी की मी नावं सांगायला सुरुवात केली तेव्हा हे तर आम्हाला माहिती होतं, हे तर आम्हाला माहिती होतं, अशी तुमची प्रतिक्रिया असणार आहे.
आणि कदाचित असं आहे की अहो तुम्ही यांचं नाव विसरलात, अहो तुम्ही त्यांचं नाव विसरलात, असं तुम्हीच म्हणाल, कारण तुम्हाला माहिती आहे की यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये कोण कोण आहे. हा, आता तुम्ही म्हणाल की अनिल जे एकदा ब्लॅकलिस्ट त्यांची सांगण्यापूर्वी मी येणार आहे मध्ये, जो विषय सोडला अर्धवट, तर कसा कसा छळ करतात ते. तर तुम्ही म्हणाल एकदा ब्लॅकलिस्ट सांगण्यापूर्वी जरा फडणवीसांच्या गुड बुक्स मधली माणसं सांगा ना. ती थोडी आहेत. किती थोडी आहेत, तर हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहेत. आता 2 हाताच्या काय 1 हाताच्या, तर 1 हाताच्या बोटावर मोजण्यासारखे. त्यांच्या गुड बुक्स मध्ये असलेले आहेत चंद्रशेखर बावनकुळे, मोहित कंबोज, प्रवीण दरेकर, त्यानंतर प्रसाद लाड, आणि 5व्या क्रमांकावर गिरीश महाजन आहेत. अगदी ओढून तळून घेतलं तर 6व्या क्रमांकावर रवींद्र चव्हाण आहेत, कारण तेही त्यांच्याशी लॉयल आहेत. लॉयल आहेत, म्हणजे ते काय म्हणतात त्याला. एक गमतीदार गोष्ट सांगतो तुम्हाला की एकदा नारद मुनी हनुमानाला असं म्हणाले की प्रभू रामचंद्रांवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या भक्तांची अशी एक यादी मी प्रभू रामचंद्रांकडे पाहिली, आणि हनुमंता मला असं आश्चर्य वाटलं की ती जी यादी आहे टॉप 10 भक्त प्रभू श्री रामचंद्रांचे, तर त्या 10 मध्ये तुझं नाव नाहीये. तर हनुमंताने नारदाकडे बघितलं आणि ते म्हणाले कशात माझं नाव नाही. नाही म्हणे, प्रभू रामचंद्रांवर प्रेम करणाऱ्या, श्रद्धा ठेवणाऱ्या, त्यांची भक्ती करणाऱ्या, निष्ठा ठेवणाऱ्या अशा त्यांच्या कट्टर भक्तांमध्ये त्या यादीत 10 नावं आहेत, त्यात तुझं नाव नाहीये. हो का? हनुमंत म्हणाले नारदाला. ते म्हणाले काम करा तुम्ही, प्रभू रामचंद्रांकडे एक आणखी यादी आहे. नारद म्हणाले हो हो म्हणे. त्याच्यामध्ये ते म्हणाले त्या यादीत हे तुम्ही सांगताय ना की 10 असे लोकांची यादी तुम्ही पाहिली की ज्यांचं प्रभू रामचंद्रांवर प्रेम आहे, आणि त्याच्यात माझं नाव नाहीये. ओके, पण प्रभू रामचंद्रांकडे एक अशी यादी आहे की प्रभू रामचंद्रांचं प्रेम कुणाकुणावर आहेत अशा 10 माणसांची जी नावाची एक वेगळी यादी आहे, त्यात माझं नाव नारदा पहिल्या क्रमांकावर आहे. लक्षात आलं तुमच्या? फडणवीसांच्या बाबतीत आहे की त्यांना मानणारे, त्यांच्यावर हो प्रेम, निष्ठा वगैरे, आदर वगैरे काय अनेक गोष्टी, अशा लोकांची यादी करायला गेली तर ती कित्येक हजार असेल, नक्कीच असेल कित्येक हजार. त्यांच्या पक्षातले इकडले ते हजारच, लाखो म्हणायचं नाही, कारण मग काय कुणीच राहत नाही, मग हजारो म्हणून आपण. पण फडणवीसांचं ज्यांच्यावर लोभ आहे, माया आहे, छाया आहे, असे गुड बुक्स मधले लोक घेतले तर हे संपलं. 6. बाकी सगळेजण आहेत. म्हणजे कसं आहे की असं काहींच्या फडणवीस हे असं वेगवेगळे, त्यांचे दृष्टी पण वेगवेगळी असते बरं का. काहींच्यावर त्यांची कृपा दृष्टी असते. मग ते हे गुड बुक्स मधले जे 6 लोक घेतले, आता आपण ऍड केलं रवींद्रला, तर 6 लोक झाले. तर मग ते 6 लोक हे कृपा दृष्टीचे. काही लोक जे आहेत त्यांच्यावर त्यांची नुसतीच दृष्टी असते, म्हणजे देणं नाही, घेणं नाही, करणं नाही वगैरे वगैरे. पण असं बघितलं की तुम्हाला माहिती आहे की पूर्वीच्या काळी अजूनही असतात काही देवांची तस्बिरी येतात ना, तर माझ्याकडे एक अशी आमच्या आईबाबांकडे एक तस्वीर होती की तुम्ही इथे उभा राहिलात तर असं वाटतं आपल्याकडे बघतोय, इथे उभा राहिलात तर आपल्याकडे बघतोय, इथे उभा राहिलात तर आपल्याकडे बघतोय. काय त्या डोळ्यांची जादू पूर्वी त्या फोटोमध्ये असायची माहित नाही. तुम्ही कुठेही उभे राहिलात तरी तुम्हाला वाटतं तो आपल्याकडेच बघतोय. फडणवीसांचे ते खासियत आहे की प्रत्येकाला असं वाटतं हे माझ्याकडेच बघतायत. म्हणजे 10 माणसं तिथे असतील तर त्या जेव्हा बघतात तेव्हा त्याला वाटतं हा माझ्याकडे बघितलं बरं का, धन्य झालो, मला एक्नॉलेज केलं बरं का. बरं ते हसतात पण असं की समोर 500 माणसं असतील तर सगळ्या 500 नाव मलाच हसले, मला पाहून असले, म्हणजे मला पाहून नाही असले, माझ्याकडे पाहून असले, मला असले माझ्याकडे पाहून. तर एक गूढ व्यक्तिमत्व आहे. तर ते दृष्टी, आणि मग आणखीन दृष्टीला एक शब्द आपण मराठीमध्ये वापरतो, नजर. बरोबर, मराठी भाषा फार समृद्ध आहे बघा. तर मग फडणवीसांची नजर काही लोकांवर असते बरं, दृष्टी नसते, नजर असते. म्हणजे ते मग असं ओके आहे, माझं लक्ष आहे. आणि लक्ष म्हणजे नुसता क्ष पण आहे, आणि लक्ष म्हणजे क्षला य पण आहे. हो,
फडणवीसांच्या मराठी भाषेची परत एकदा गमत, लक्ष आणि लक्ष, उच्चार तोच वाटतो, पण लक्ष आणि लक्ष, क्षला ये लावला की वेगळं होतं. फडणवीसांचं लक्ष पण असतं. मग ते लक्ष म्हणजे क्षला ये लागतो ना, मग ते ब्लॅकलिस्टमध्ये असतं. मी ते तुम्हाला म्हटलो की त्यांचे ब्लॅकलिस्ट कोण आहे, तर मग तिथे ती यादी येते. आणि फडणवीस, खरं सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये एकेकाळी शरद पवार याच्या बाबतीत बाप होते. विलासराव देशमुख काही प्रमाणामध्ये होते. विलासराव देशमुख शरद पवार होण्याचा प्रयत्न करत होते, बिचारे दुर्दैवी त्यांचं हे सगळं झालं. पण देवेंद्र फडणवीस राजकारणामध्ये, एकूणच प्रशासनामध्ये, सगळ्यामध्ये घोळवावं, चाळवावं, खेळवावं, लोळवावं, आणखीन अळावळ काय पुष्कळ, हे जर कुणी करायचं असेल आता महाराष्ट्रामध्ये, तर फक्त देवेंद्र फडणवीस. काय घोळवतात, काय चाळवतात. अरे घोळवतात म्हणजे असं की त्या माणसाला शेवटपर्यंत कळतच नाही की ते आपल्या बाजूनी बोलतायत का विरुद्ध बोलतायत, बाजूनी करतायत का विरुद्ध करतायत, आपली वाजवतायत का आपली गाजवतायत, हेच कळत नाही लोकांना. इतका घोळात घेतात एकेकाला. मी चांगले गुण सांगतोय, उगाच असं काय मनामध्ये आणू नका की मी काहीतरी त्यांच्यावर टीका करतोय. जे आहे ते सांगतोय तुम्हाला. देवेंद्र फडणवीसांचं गुढ उकलण्याचा प्रयत्न करतोय. जाणून घ्या देवेंद्र फडणवीसांना. देवेंद्र फडणवीसांना जाणून घेतलं तरच तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारण समजू शकेल. साधं उदाहरण आहे यांचं, हे जे घोळवणं, चाळवणं. आता चाळवायचं म्हणजे काय करायचं, घोळवायचं मी सांगितलं, पत्ताच लागत नाही की ते काय पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह करणार आहेत का निगेटिव्ह करणार आहेत का नाही करणार आहेत, जाम पत्ता लागत नाही. तसं चाळवणं, ते अनेकांना चाळवतात. त्याच्यामध्ये चाळवणं, अजून खेळवणं शब्द नाही वापरला मी, चाळवणं. राज ठाकरे उदाहरण आहे. कधी कधी असं वाटतं की राज ठाकरे म्हणजे ट्रोजन हॉर्स म्हणतात, खास माणूस म्हणतात, फडणवीसच त्यांचे मेंटॉर आहेत असं म्हणतात, गाईड आहेत म्हणतात, फ्रेंड आहेत, फिलॉसॉफर आहेत, आहे की नाही. आणि राज ठाकरे जे काही करतात त्याच्या मागे एक प्रेरणा फडणवीस साहेबांची असते. फडणवीस साहेबच त्यांना गेम प्लॅन आखून देतात आणि फडणवीस साहेबच त्यांचं, म्हणजे ते आमच्या बिग बॉस मध्ये मी नेहमी, मला लोक विचारतात की बिग बॉस स्क्रिप्टेड असतं का हो, तर मी नेहमी त्यांना सांगतो बिग बॉस स्क्रिप्टेड नाही पण डायरेक्टेड आहे. म्हणजे असं की आम्हाला काही लिहून दिलेलं नसायचं की हे बोला वगैरे, असं काही नाही. पण साधारण आम्ही काय बोलावं याची एक अशी अनिश्चित अशी सूचना, डायरेक्शन, दिग्दर्शन मात्र असायचं आम्हाला. म्हणजे आम्हाला कॉन्फरन्स रूम मध्ये बोलून सांगितलं जायचं की साधारण जरा कमी पडताय तुम्ही, भांडा, याच्याशी भांडा, इतकंच नाही, आम्हाला मुद्दे पण द्यायचे. माझ्याविरुद्ध दुसऱ्याला मुद्दे द्यायचे, दुसऱ्या विरुद्ध मला द्यायचे की हे मुद्दे काढा, हे बोला त्याच्याबद्दल, ही त्याची भानगड आहे, ही त्याच्या जीवनातली अमुक गोष्ट आहे. तर ते आता राज ठाकरेंना बघा की कधी कधी असं वाटतं की वास राज ठाकरेंवर फडणवीस फिदा आहेत, खुश आहेत, लट्टू आहेत, गट्टू आहेत. आणि राज ठाकरेंच्या मनाविरुद्ध ते काही करणारच नाहीत. एकमेकाची मनं सांभाळतायत, एकमेकाची हितसंबंध सांभाळतायत, एक प्रकारचा ऋणानुबंध त्या दोघांमध्ये आहे असंही दिसतं. आणि कधी कधी असं वाटतं की राज ठाकरेंचा विश्वासघात नको म्हणूया, पण विश्वासाला पण कुठेतरी मध्ये मध्ये तडा जातो की काय, आणि मग तो तेच देतात की काय. म्हणजे त्याने उद्धवकडे पाठवलाय का नाही पाठवलाय, उद्धवची वाट लावायला पाठवलाय का उद्धवला वाट दाखवायला पाठवत आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र यावे अशी त्यांची इच्छा आहे का दोघांना मिळून एका ह्याच्यामध्ये घेऊन, जाळ्यामध्ये घेऊन हे करायचं, असं आहे. हे कळत नाही. याला म्हणतात चाळवतात आणि त्यांना उत्तेजित पण करतात. ते राज ठाकरेंना एक कॉन्फिडन्स आहे, ते जातात यांच्याकडे, देवेंद्रकडे, आणि त्यांचं काय गारण असेल, लोकांचं गारण असेल, समस्या वगैरे सांगतात. त्यांनाही ते आदराने वाचवतात, त्यांच्या घरी जातात, चहा पोहे खातात, सहकुटुंब सहपरिवार आपलं नातं हे एस्टॅब्लिश करतात. पण पॉलिटिकली कुठल्या लेवलपर्यंत पुढे जाऊ द्यायचं आणि कुठे थांबायचं, याला म्हणतात चाळवतात. म्हणजे उत्तेजित करायचं पण पुढे काय नाही. नंतर काय चाळवतात, घोळवतात, लोळवतात. लोळवतातचं काय सगळ्यात मोठं उदाहरण दुसरं काय सांगणार, मी सांगायच्या आधीच तुम्ही ओळखलं, उद्धव ठाकरे लोळवतायत. उद्धव ठाकरेंना फडणवीस जर नसते ना, दुसरं कोणी, एकनाथ शिंदेने ना उद्धवला लोळवलं नाही, घोळवलं नाही, चाळवलं नाही, खेळवलं पण नाही.
याने एक असं मिनिमम शत्रुत्व ठेवलं, पण शत्रुत्वामध्ये हा पूर्वी आपण यांच्याबरोबर होतो आणि ते बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत हे कधी एकनाथजी विसरले नाहीत, आजही नाही विसरले. आजही उद्धवबद्दल बोलताना राग आहे त्यांच्या मनामध्ये, ज्या पद्धतीने उद्धव वागला त्याच्याबद्दल, पण तरी हे आपले देवेंद्र फडणवीस त्यांना लोळवण्याच्या मागे आहेत की या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ते अवशेष झाले पाहिजेत आणि पुढल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत नामशेष झाले पाहिजे. म्हणजे त्यांना संपवायचंय, त्यांना लोळवायचंय, पार चारही मुंड्या चित करायचंय. त्यामुळे तिथे क्षमादमा वगैरे काय नाही. आणि गंमत अशी की असं राजना पण ते एका राजला अदृश्य लक्ष्मण रेषा त्यांनी आखून ठेवली आपल्या मनाशी की इथपर्यंत राजला पुढे जाऊ द्यायचं, नंतर रोखायचं. अमित पडला नसता. अमित का पडला? याचं कारण डबल गेम झाला की आशिष शेलारनी सांगितलं की अमित ठाकरेला आमचा पाठिंबा आहे. प्रत्यक्षामध्ये भाजपच्या वाल्यांनी मदत केली, उभा ठाला. केली की नाही? हे मोठं अरे देवेंद्र फडणवीसांचं राजकारण समजायला देवेंद्र फडणवीसच लागेल किंवा शरद पवार लागतील, बाकी कोणाच्या आवाक्यातच नाही. त्यामुळे लोळवणं घोळवणं. हा, तुम्ही म्हणाल अनिलजी 16 मिनिटं 19 सेकंद झाली, ब्लॅकलिस्टकडे या. तर गुड लिस्ट तर सांगितलं, आता ब्लॅकलिस्ट. ब्लॅकलिस्ट बाबत खरं सांगू का की देवेंद्र फडणवीसांच्या ब्लॅकलिस्टमध्ये असं उगाच समजू नका की शरद पवारांच्या याच्यामध्ये शरद पवार असतील, रोहित पवार असतील, सुप्रिया असतील, तो अमोल कोल्हे असेल, किंवा इकडे या बाजूला तुमच्या काँग्रेसमध्ये सकपाळ असतील, तो वडेट्टीवार असेल, वर्षा गायकवाड असेल, उद्धवकडे तो उद्धव आहे, आदित्य आहे, अनिल परब आहे, सुभाष देसाई आहेत, अनिल देसाई आहेत, वरुण सरदेसाई आहे, ते सगळे आहेत. राजकडे तर मुख्यतः राज आणि अमित हेच आहेत. आणि पण त्यांची भाजपत पण ब्लॅकलिस्ट आहे. हे मी सगळी नावं घेतली ना, ते कसं झालं, जरा माझा गोंधळ असा झाला की मी तुम्हाला यांची नावं घेता घेता इनडायरेक्टली हे पण सांगून टाकले की हे सगळे ब्लॅकलिस्टेड आहेत फडणवीसांसाठी. ही जी नावं घेतली ना, ही घेतली आणि याला गुणिले 10 करायचं प्रत्येक पक्षातल्या. म्हणजे त्यांच्या अगदी चिंपू जे गावातले, जिल्ह्यातले वगैरे, गावातले नाही, जिल्ह्यातले वगैरे असतात, ते पण सगळे घेतात. म्हणजे काँग्रेसवाले म्हटले की ते सगळे अगदी पृथ्वीराज चव्हाणांपासून सगळ्यांचं येतं. एका शब्दात सांगितलं की ज्यांनी फडणवीसांविरुद्ध भूमिका घेतली, फडणवीसांविरुद्ध स्टेटमेंट केली, फडणवीसांच्या विरुद्ध कुठेतरी कारवाया केल्या, कारस्थानं केली, कुठेतरी नडले अडले, त्यांच्यावर टीका केली, हे सगळे फडणवीसांच्या दृष्टीने ब्लॅकलिस्ट आहे. मग त्याच्यामध्ये ऑन दी रेकॉर्ड करणारे हे आता आहेत, हे ओपनली ब्लॅकलिस्ट आहेत. पण ऑफ दी रेकॉर्ड जे टीका करतात, असे जे भाजपवाले आहेत, जे लॉबी चालवतात, ते ब्लॅकलिस्टेड आहेत. फडणवीसांच्या ब्लॅकलिस्टमध्ये भाजपचे पण लोक आहेत. मी गुड बुक्सचे सांगितले, होय की नाही, बॅड बुक्सचे पण आहेत. आणि त्यांचे काटे कसे ते काढतात. मी जाता आणखीन एक सांगू का तुम्हाला की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. आता मी 1900 अंतुल्यांच्या काळापासून फुल ऍक्टिव्ह आहे. असं मी जवळजवळ 70 सालापासून मी ऍक्टिव्ह आहे, पण पॉलिटिकल राजकीय जर्नलिझम करतोय. पण 80 नंतर मी सॉलिड ऍक्टिव्ह झालो. म्हणजे अंतुल्यांच्या नंतरच्या काळात मी सगळे मुख्यमंत्री, अमुक राजकीय नेते 100-200 काय असतील त्यांच्याशी काही ना काही हे वगैरे वगैरे. तर मी तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की ज्यांच्याकडे चमचे नाहीत, काटे आहेत. ऐकलं का तुम्ही? मी काय बोललो ते कळलं का? की महाराष्ट्रामध्ये कोणताही नेता असा नाही की ज्याच्याकडे चमचे नाहीत. चमचे म्हणजे काय? असे करणारे, लाचारी करणारे, लाळ घोटणारे, असं लाचारी करून, असं काय म्हणतात त्याला, अगदी ओंजळ पुढे करून की काही नाही. ते तुम्हाला कळलं हो. ते म्हणजे त्यांना जर सांगितलं की सांगायची गरज नाही, म्हणजे जिथे अपेक्षा अशी आहे की ते असा नमस्कार करतील, ते साष्टांग नमस्कार घालतात, त्यांना म्हणतात चमचे. त्यांच्याकडून अपेक्षा अशी आहे की नमस्कार करतील, पण ते ज्या वेळेला साष्टांग नमस्कार घालतात ना, तेव्हा त्यांचं रूपांतर हे डावातून चमच्यात होतं. आणि मग ते चमचेगिरी करायची, फडणवीसांची चमचेगिरी करायची कोणाची हिंमत नाही. का नाही माहितीये? फडणवीसांना चमचे नाही आवडत, काटे आवडतात. आता तुम्ही म्हणाल काटे आवडतात म्हणजे फुलाच्या बरोबर, गुलाबाबरोबर काटे असतात, ते आवडतात का? नाही. फोर्क
इंग्रजीमध्ये आपण ज्याला म्हणतो म्हणजे जेवताना एक चमचा एक काटा, त्यातला काटा. ते काटे का आवडतात त्यांना माहितीये की ते काय ना, काटा का लागतो आपल्याला जेवताना, फॉर्क ज्याला आपण म्हणतो तो का लागतो, तर काही गोष्टी आहेत या चमच्याने उचलून खाता लागतात आणि काही गोष्टी ज्या असतात, आता चिकन असेल, मटण असेल किंवा आणखीन काय हे असेल, पनीर असेल, हे असेल, तर ते आपण काट्याने असं टोचतो त्याला आणि उचलतो. तर असं टोचून उचलण्यासाठी जे राजकीय तुकडे लोकांचे म्हणजे लोक असे त्यांना काटे लागतात आणि त्यांनी बरोबर काटे ठेवलेले. फडणवीसांनी काही काटे सांभाळले, पाळले म्हणू का, पाळले म्हणू, पाळले म्हटलं तुम्ही म्हणाल की पाळतात ते वेगळे प्राणी पशु पाळतात. नाही म्हणूया आपण पाळले म्हणूया, त्याचं ना त्याला कोणाला पाळतात ते नको बोलूया. पाळीव प्राणी कोण, पाळीव जनावर कोण वगैरे त्याचं नाव नको घेऊया, म्हणजे फार वाकड्या शिरलो असं नाही, पण ते पाळतात. मग अशी जसं घोळतात, लोळवतात, हे करतात, तसं पाळतात. पण फडणवीसांकडे पाळलेले लोक आहेत, पण चमचे नाही, त्यांना चमचेगिरी आवडत नाही. फडणवीसांकडे जाऊन जर कोणी भाटगिरी करायला लागला, काय साहेब म्हणजे काय, अमुक म्हणजे काय, तमुक म्हणजे काय, साहेब तुमच्यासारखा झाला नाही, अरे त्यांच्यावर. तुम्हाला गंमत सांगतो की एका माणसाने आरती लिहिली, त्याचं एक रेकॉर्डिंग तयार केलं आणि तो फडणवीसांना द्यायला गेला. फडणवीस, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, फडणवीस आतमध्ये सुद्धा घेण्यापूर्वी त्याची हे करतात, तपासणी करतात. आणि आतमध्ये फडणवीसांकडे तुम्ही गेलात का कधी? तुमच्या मोबाईलवर तुम्हाला फडणवीसांबरोबर फोटो काढायला क्वचित संधी मिळते. त्यांचा फोटोग्राफर फोटो काढतो आणि तुम्हाला पाठवतो आणि प्रत्येक आलेल्या माणसाचा ते फोटो काढतात, तो काय बोललाय असं लाईव्ह रेकॉर्डिंग चालू असतं आणि त्या माणसाने त्यांना ती त्यांच्यावर केलेली आरती म्हणून गेला. याला पत्ता लागला की तो आरती घेऊन आलेला, त्याने आत्तापर्यंत नाही घेतला. माझ्या अशा आरत्यावरती मी काही देव नाहीये, मी माणूस आहे, मला हे असलं आरत्या बिरत्या आवडत नाही आणि असली काय म्हणतात लोळघाटे लाळघाटेगिरी मला आवडत नाही. त्यांनी घेतला नाही त्याला आतमध्ये. तो मायूस होऊन बाहेर आला आणि मग बाहेर ते हे सांगितलं की देवेंद्र फडणवीसांचे, त्याने आरती व्हायरल केली, पण फडणवीसांनी ती बघितली नाही. पण ते टिपिकल आहे, फडणवीसांना असली लाळघोटेगिरी आवडत नाही. जनरली काय असतं, ज्याला थोडंसं ज्याच्यामध्ये एक हुकुमशाही प्रवृत्ती असते जी त्यांच्यामध्ये आहे बऱ्यापैकी, मोदींनी इतकी नाही पण आहे, तर ते जनरली हुकुमशहांना किंवा असं एकाधिकारशाहीवाल्यांना ना चमचीगिरी आवडते, लाळघोटेपणा आवडतो, लाचारी आवडते, असं काय म्हणतात लसा हे केलेलं आवडतं. फडणवीसांचं हे कौतुक आहे. त्यांना लाळघोटेपणा आवडत नाही, त्यांना चमचीगिरी आवडत नाही. त्यांना तुम्ही काहीतरी स्तुती करून जर खुश करायला गेलात तर तेवढं अच्छा याची लायकी तीच दिसते. त्यांना तुम्ही कधीही फडणवीसांना स्तुती करून त्यांचं, आमच्याकडे असे हजारो नेते आहेत की ज्यांना थोडंसं स्तुती केली, हे केली की ते अगदी खुश होतात. होर्डिंग लावलं तरी अरे वा माझं होर्डिंग लावलं, इथपर्यंतचे लोक आहेत आपल्याकडे. पण ठीक आहे, पण त्याला काटे, मग काटे कसे करतात, एक असा त्यांचा सगळ्यात मोठा सध्या असलेला काटा कोण आहे बरं? पूर्वी कोण होता सांगा मला? तुम्ही म्हणाल की आता आम्हाला बोलायला स्कोप कुठे, तुम्ही तर कॉमेंट बंद करून ठेवता. पूर्वीचा त्यांचा काटा होता, कोण होता? येस, किरीट सोमय्या. तो काटा होता. तो किरीट सोमय्याला फिडिंग कोण द्यायचं, फाईल कोण द्यायचं, माहिती कोण द्यायचं? पण द्यायचे, माहिती आहे सगळ्यांना. आणि दरेकरांना पण दिलेले आहेत. प्रसाद लाडला एवढं नाही, पण दरेकरांना त्यांनी दिले. दरेकरांनी देखील बरेचसे प्रकरण उजेडामध्ये आणलेत. त्यामुळे आता सध्या कोण? सध्या फडणवीस काटा म्हणून ठिकठिकाणी टोचायला, म्हणजे अगदी पार्थ असो, अजितदादा असो, आणखी नाही, पुष्कळांचे पुष्कळ. त्यांचा सगळ्यात मोठा सध्या काटा जो असा करतात आणि फॉर्कनी त्या हे करतात. अंजली दमानिया यार, अंजली दमानियांना गुप्त सरकारी फायली मिळत आहेत कुठून? आहे काय, मी फार मोठं काय गुपित बिपित फोडलं बिडलं असं काही नाही बरं काय. हे आता जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे की आता. आणि आणखीन एक गंमत सांगायची होती जाता तुम्हाला, बघा ना, कधी कोणापासून अडत नाही यार. भारत आंबेंची एक कविता आहे की मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. पण ते मेऱ्यावरची कविता आहे, पण त्याच्यामध्ये फार सुंदर त्याने म्हटलंय की रामकृष्णही आले गेले तरी या जगाचे काही नाही अडले, आणि चंद्र उगवतील, सूर्य उगवतील, अरे आपला क्रम आचरतील, काही जगाला फरक पडत नाही. एक विचित्र गोष्ट खरं म्हणजे आजचा तो विषय नाही, पण तुम्हाला जाता नव्हतो. मला नेहमी असं वाटायचं की संजय राऊत आमचा माझा जीवलग, तो 1000 चॅनलवर रोज दिसायचा. सगळे मराठी चॅनल सकाळी 11 वाजता त्याचं घेतल्यानंतर दिवसभर रात्री 11 पर्यंत चालवायचे. संजय आता येत नाही.
मला असं वाटलं होतं की चॅनलचं अडेल, काहीतरी सगळं पोकळी निर्माण होईल, काही नाही. हो, काही नाही हो. हा साला समाज आणि ही सगळी जगव्यवस्था राहते, ही चालूच राहते, कुणी असो नसो. संजय नाहीये, चॅनलवाल्यांनी काय अडलं नाही त्यांचं. ते अंजली दमान याच्या बरोबर जातात. ते तुमचा विजय वडेट्टीवारच्या मागे जातात. सकपालची पण स्टेटमेंट देतात. ते सुषमा अंधारीची देतात. त्या तुमच्या अमोल मिटकरीची देतात, दादांची देतात, सुप्रियाची देतात, पंकजाची देतात. 100 लोक आहेत त्यांच्याकडे, त्यांची देतात. त्यांना त्यांचा रतीब चालू ठेवायचा आहे, ते देतात. संजय वाचून अडलं नाही ही भावना मला फार वाईट वाटते. काही नाही अडलं हो कोणाचं. मला असं वाटलं होतं की संजयने म्हणजे एक पोकळी निर्माण होईल, काही नाही. पण तो विषय वेगळा घेऊ आपण नंतर केव्हा तरी. पण इकडे येतो परत, तर त्याला पहिली गोष्ट म्हणजे चमचे आवडत नाही, काटे आवडतात. त्यांचे काटे आहेत काही वगैरे वगैरे. पण ब्लॅकलिस्टमध्ये त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे सुद्धा खूप नेते आहेत. अच्छा, तुम्ही म्हणाल की आता सर अनिलजी सर्वे नाही, अनिलजी या ब्लॅकलिस्टमध्ये लोकांचं ते काय करणार? काय करणार म्हणजे डूख ठेवणार आणि त्यांना अयोग्य आणि यांना योग्य अशी वेळ आली की ते डसणार. ते डसलेत हे त्या माणसाला तेव्हाच कळणार की ज्या वेळेला ते विष भिनणार. कळतंय? तर ब्लॅकलिस्टमध्ये खूप लोक आहेत, भाजपतले आहेत, बाहेरचे आहेत, सगळे आहेत आणि ती नावं तुम्हाला माहिती आहेत. काहीच करायचं नाही. साधारणतः एक 2-4 दिवसात कोण कुठे काय बोललंय ते बघायचं आणि त्या ब्लॅकलिस्टमध्ये 2 नावं सांगतो तुम्हाला. देवेंद्रजींच्या ब्लॅकलिस्टमध्ये असलेले आणि आजचा हा विषय संपवतो. या 2 नावांनंतर तुम्ही विचारात पडाल, विचार कराल तर तुमच्या लक्षात येईल की आज अनिलनी जे जे सांगितलं ते फार सत्य आहे, कटू सत्य आहे, पण सत्य आहे आणि त्याचे पुरावे मी देण्याची गरज नाही. उघडा डोळे बघा नीट, तुम्हाला पुरे दिसतील. देवेंद्र फडणवीसांच्या ब्लॅकलिस्टमध्ये एकनाथ शिंदे देखील आहेत आणि अजित पवार देखील आहेत. धन्यवाद.